व्हिडिओची सुरुवात आजारी चेहऱ्याने करण्यापेक्षा मस्त छान फ्रेश होऊन तुमच्यासोबत व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर चला माझा ब्लॉग स्टार्ट करूया। रिक्षाने जाणे इतकी काही मी आजारी नव्हते, पण आमच्या घरातले आमची चुलत आजोबासुद्धा आजारी होते, त्यामुळे त्यांना घेऊन मी गेले होते आणि त्यांच्यासोबत रिक्षाने गेले। म्हणून रिक्षाने नाहीतर एरवी मी बाईकवरूनच जाते, एवढं रिक्षाने जाणे इतकी काही आजारी नव्हते। आणि घरी आल्याच्या नंतर मला बरं वाटायला लागलं, म्हटलं काहीतरी काम करूया। तर ह्या मोठा डब्बा आहे ज्यामध्ये आम्ही मेथीचे लाडू केलेले होते। जवळजवळ अर्धा डब्बा भरून आम्ही मेथीचे लाडू केले होते। ते थोडेसे राहिले होते, तर मग एक छोट्या डब्यामध्ये ठेवले। कारण की हा मोठा डब्बा माझा आहे, जे एक्स्ट्राचं मी बाजाराचं सामान आणते, म्हणजे एक्स्ट्राच्या डाळी किंवा कडधान्य असतात जे काही एक्स्ट्रा सामान, तर ते मी त्या मोठ्या डब्यात ठेवते। तर त्या डब्यामध्ये मेथीचे लाडू होते, त्यामुळे हे छोट्या डब्यामध्ये ठेवले आणि तो मोठा डबा रिकामा करून घेतला आणि धुवून घेतला। कारण की आता 2 दिवसांनी लगेच मला बाजार करायचा आहे। बाजारातून नवीन सामान आणायच्या आधी मी अशी डब्यांची साफसफाई करते आणि ते काम झाल्याच्या नंतर मग मी घेतलं फ्रीज साफ करायला, कारण की खूप खराब झाला होता। आमच्याकडे दूध व्यवसाय आहे, तर आम्ही जे रात्री दूध असतं आमच्याकडे ते एका पिशवीमध्ये भरतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो सकाळी उकळायला देण्यासाठी। तर या फ्रीजच्या काचा खूप खराब होतात, अगदी 2-3 दिवसांनी घासाव्या लागतात। त्याच्यावरती थोडंसं दूध वगैरे थोडंसं खूप सारं दूध सांडतं त्याच्यामध्ये, एखादी पिशवी लीक झाली असेल तर ते दूध सांडतं, त्यामुळे त्या काचा खराब होतात। त्यामुळे ते अधूनमधून स्वच्छ कराव्या लागतात। आणि ते रोजचं दूध असल्यामुळे काय असं कधीतरीच ठेवतोय असं नाही, रोजच ठेवावं लागतं, त्यामुळे ते काचा स्वच्छ कराव्या लागतात। तर खूप खराब झाल्या होत्या, तर म्हटलं आता धुवून काढूयात आपण। आणि एक काच करता करता मग पूर्ण म्हटलं सगळ्या फ्रीजच धुवून काढूया, कारण की तो खूप खराबच झाला होता। आणि आजारी असल्यामुळे पाणी आणि ते सगळं धुवून मला पुन्हा जरा कसतरी व्हायला लागलं होतं, तरी पण मी आता सगळं पुसून वगैरे घेतलं। बरं वाटत असताना करायची कामं टाकून हे असं आजारी असताना करायचं खूळ डोक्यात घेतले। काय माहिती आज काय सुचलंय मला ते, पण थोडा विकनेस आला, त्यामुळे थोडं एनर्जेल पिते। हे एनर्जेल डॉक्टरांनी बॉटल दिली होती सासूबाईंसाठी, पण त्यांनी संपवली आणि मला पॅकेट दिलं होतं, त्या पॅकेटमध्ये मी भरून ठेवले। आणि हे एनर्जेल जिजाला खूप आवडतं, ते आमच्यापेक्षा तीच जास्त संपवते आणि तसंच तिने संपवून टाकलं आणि मला तर फक्त थोडंसंच ठेवलं आहे। आणि 4-5 दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला, त्याचा व्लॉग तुम्ही बघितला असेल। स्वस्तिकसाठी खेळणी घेतली आणि मी म्हटलं होतं की माझ्यासाठी सुद्धा काहीतरी घेतले, तर हे घेतलं आहे बांबू प्लॅन्ट। मिस्टर म्हणाले फ्रीजवरती ठेव, पण फ्रीजवरती जास्त काही पसारा करू नकोस, अधूनमध्ये कधी फ्रीजवर ठेवते, कधी खिडकीत ठेवते सूर्यप्रकाशासाठी। फ्रीज स्वच्छ केल्याच्या नंतर वळले मी ह्या बरण्यांकडे, कारण की बरण्या रिकाम्या झाल्या होत्या आणि त्या पूर्ण भरायच्या होत्या पुन्हा। आणि मग माझ्याकडे किती कडधान्य आहे हे माझ्या लक्षात आलं असतं, जेणेकरून मी मागे म्हटल्याप्रमाणे की मला बाजारात जायचं 2 दिवसांनी। तर म्हटलं सगळे जे काय आहे कडधान्य ते आधी बरणीत भरून घेते, म्हणजे माझ्या लक्षात येईल माझ्याकडे किती काय आहे। तर दरवेळेस मी असंच करते, बाजारात जायच्या आधी त्याप्रमाणे सगळ्या बरण्या भरून घेतल्या। कडधान्य तर बरंच आहे। आणि या मेशोवरून छान अशा मी बांगड्या मागवल्या होत्या, खूप सुंदर अशा आल्यात। तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी देऊ शकते, त्यासाठी कमेंट करा। आणि सुंदर अशा बांगड्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।